जज साहेब, विष ज्या व्यक्तीने कालवलेलं आहे ती व्यक्ती राधिकाबाई नाहीये. अहो आता तुम्हीच म्हणालात ना, तुम्ही राधिकाचा खूप रिस्पेक्ट करता म्हणून. तरी तुम्ही असं केलं का? त्यांना फसवायला? त्यांना नाही फसव, मला त्या शोण्याला अडकवायचं होतं. ही राधिका नशीब घेऊनच जन्माला आली आहे. आधी माझ्या घरच्यांचा तिला सपोर्ट होता, मग सोसायटीतल्या लोकांचा, आता तर काय सगळीकडूनच राधिकाला सपोर्ट मिळाला. अचानक काय तो पोपटराव आला आणि सगळंच फिरलं. निकालच लागला केसचा. नाही, मला खात्री होतीच राधिका कशातच अडकू नाही शकत. आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. हा, हॅलो. हॅलो काय हॅलो? मग काय बोलू आता? भाई परत काय झालं का? म्हणजे मूड असा काय तुझा? अपसेट काय वाटतोय? हो. अरे काय झालं आता पुन्हा? मी बोलू का शनायाशी? फोन दे तिला. नाहीये, ती गेली आहे. नाहीये म्हणजे? अरे कुठे गेली मग? तिला खूप समजून सांगायचा प्रयत्न केला पण तिने ऐकलं नाही. ती गेली आहे. अरे पण कुठे? कुठे जाणार अजून? ऑफिसला गेली आहे या राधिकाला भेटायला. दरवेळेला ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करण्याची हिच्यात काय वेगळी कॅपॅसिटी आहे ना, मला कळतच नाही. आजही बहुधा असंच काहीतरी करणार आहे. अरे भाई कदाचित नाही होणार तसं काही. तू शांत हो ना. तू शांत राहा. अरे काय शांत होऊ केड्या? काल काय घडलं माहिती आहे ना? आणि त्याच्यानंतर काय आज राधिका शांत बसणार आहे का? तिचं काय स्वागत करणार आहे अवॉर्ड वगैरे देऊन? अरे ती बघेल ना, तिची तयारी असेल प्रॉब्लेमला फेस करायची म्हणूनच जाते ना तिकडे. अरे कसली डोंबलाची तयारी? प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन प्रॉब्लेम क्रिएट करत असते. अरे यावेळेस नाही होणार तसं. ज्या गोष्टीचं सोल्युशन तुझ्याकडे नाही त्याचा कशाला विचार करतोय तू? जाऊ दे ना, विश्वास ठेव तिच्यावर. विश्वास ठेवूनच ही वेळ आली आज. अरे पण ती म्हणते ते बरोबर आहे ना. म्हणजे तिच्याकडे अजूनही हुकमाचा एक्का आहे बरं का, ती पार्टनरशिप. म्हणजे काय झालंय की राधिका जरी केस मधून सुटली असली तरी शनायाचे पैसे आणि पार्टनरशिप आहे ना त्या कंपनीमध्ये. काय तिला अजून काढू शकत नाही राधिका. तिला वाटत असेल कदाचित त्या पैशाच्या बळावर ती पार्टनरशिप टिकवून ठेवू शकेल म्हणून गेली असेल तिथे. काय केडे, आता तूही शनायासारखी दिवसा स्वप्न बघायला लागलायस का? हे बघ, ही कंपनी मी चालवायचो माहितीये ना, आणि माझा अनुभव सांगतोय हे असं काही होणार नाहीये. शनायाला राधिका 1 मिनिट सुद्धा टिकू नाही देणार ऑफिसला. अरे पण आता मग पुढे काय करणार? माहिती नाही यार, काही खरं नाहीये. शनायाचं काही खरं नाही म्हणजे तुझंही काही खरं नाही, म्हणजे माझंही काही खरं नाही. हा बरं, ही कशी वाटते? छान आहे पण जरा मोठी वाटते. थोडी सोबर सिंपल शोधायची का? मलाही असंच मोठी वाटली जरा. 1 मिनिट, आपण जरा आधी ही नको, ही नको, ही पण नको, हा रंग नको. ठीक आहे तर ठीक आहे. बाब, ही कशी वाटत आहे? चांगलं आहे. एक कागद चिपकवलेल्या आतमध्ये, हे बरं वाटतं नाही का लग्नाचं वगैरे? तुम्हाला आवडली? हो, ही बढिया वाटते. कशी? हा, दामले साहेब बोला. हो नाही, मी तुम्हाला सकाळी फोन केला होता आणि तुम्ही मला रिप्लाय देणार होता मुहूर्ताबद्दल. हां, सांगताय का? ओके. हो, होल्ड करतो. हां. नागपूरचे दामले का हो? हो, नागपूरचेच दामले. अगं त्यांना मुहूर्तासाठी फोन केला होता ना, ते म्हणाले या महिन्यात आहे काही मुहूर्त तर कळवतो. बाई, म्हणजे तोंडावरच आलं की हो. बरं आहे की काय लवकरात लवकरचा मुहूर्त शोधूया. मग काय. हां, हॅलो, बोला दामले साहेब. बरं, हो, कळवतो तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. का म्हणत आहेत? अगं ते म्हणतायत की या महिन्यात 3 मुहूर्त आहेत, त्याची डिटेल पाठवतो म्हणाले. पण त्यानंतर ते हेही म्हणाले की या महिन्यानंतर 6 महिन्यापर्यंत लग्नाचा मुहूर्त नाहीये. 6 महिने? नाही एवढा उशीर नको. हो ना. आपण एक काम करूया ना, या महिन्यामध्ये काका मुहूर्त आहे, तारखा एकदा का मिळाल्या की मग ठरवूया आपण. मुहूर्त तर पाहू दे त्यांना. आणि एकदा आपण सौमित्र आणि राधिकाला विचारून घेऊ. ते ठीक आहे पण मुहूर्त या महिन्यातलाच बघितलेला बरा. हो मग काय. बरं, मी का म्हणते, हे बघा, हे डिझाईन जे आहे ना ते बाईंनी पसंत केलंय, मलाही पसंत आहे. तुम्हाला कसं वाटते पहा बरं. वा, उत्तम. देवा, राधिकाचं आता सगळं छान होऊ दे. तिला काहीच कमी पडू देऊ नको देवा. सौमित्राची साथ तिला आता जन्मभर मिळू दे.
नाहीये. अगं तू शांत हो ना. काय झालं एवढं? ती परत काही बोलली का? तुझा काही अपमान वगैरे केला का? सी लुक एट युअर फेस. इतका आनंद होतोय तुला हे बोलताना. एक्सपेक्टेड होतं ना तुला हेच? का नाही, आनंद कशाला होईल शनाया? मी आशयाने बोलतोय की बघ नेमकं मी जे म्हणालो तेच घडलं की काय, म्हणून विचारतोय. तू चिडचिड काय करतेस माझ्या? हे बघ, ज्याच्यावर वेळ येते ना त्यालाच कळतं, तुला नाही कळणार. हो, मला नाही कळणार शनाया. माझ्यापेक्षा जास्त हे चांगलं कुणालाही कळू शकत नाही. माझा जेवढा अपमान झालाय त्या कंपनीत तेवढा कुणाचाही नाही झालेला. फरक एवढाच आहे की मी ज्या काही चुका केल्या ना त्याच्यातनं मी शिकलो आणि तू शिकली नाही. काही फरक बिरक नाहीये, कळलं ना? आणि सारखं सारखं स्वतःचं कौतुक सांगायची गरज नाही. मी ऑलरेडी इतकी फ्राईड आहे. ओके ओके ओके, तू शांत बस. बरं जा, बस बस बस. बरं शांत बस. किती चिडचिड करशील? काय सगळं फेकून ठेवलंस ते? मला आता सविस्तर सांग काय काय झालं. एकदम निवांत सविस्तर सांग काय झालं. काय होणार आहे? राधिकाने एकदम मला केबिन मध्ये बोलवलं, जी माझी केबिन आहे. बरं मग पुढे काय झालं? पुढे काय होणार? तिने फायर केलं मला. डायरेक्ट फायर केलं? म्हणजे एवढंच? व्हॉट डू यू मीन बाय एवढंच? तिने मला सांगितलं राधिका मसाल्याची परत मी पायरी चढू शकत नाही, माझा त्या कंपनीशी काही संबंध नाही. आणि तू म्हणत एवढे? पण मी तिला असं सोडणार नाहीये गॅरी. मी इतक्यात हारच मानणार नाही. तू हसू नकोस. आय एम सॉरी, आय डिडंट मीन टू. मला तसं मला आलं ग. हे बघ, पण शनाया काय करू यार? मी हसू नको तर काय करू? तरी मी तुला सांगत होतो तू त्या राधिकाच्या नादाला लागू नकोस, पण नाही, तू ऐकतच नव्हतीस. आणि आता राधिका मसालेमधून सुद्धा काढून टाकलं ना. मग मी जे म्हणत होतो तेच झालं की नाही? नाही, हे बघ इतकं इझी नाहीये ते, कळलं ना? मी पार्टनर आहे अजून राधिका मसालेमध्ये. आणि राजवाडे आणि महाडिक पण माझ्या सोबत आहेत. काय उपयोग आहे त्या राजवाडे आणि महाडिकांचा? तू माझं ऐक. मी ठीक आहे, फाईन, मी तुझं ऐकते. आणि मग काय करूया आपण दोघं? इथेच बसून राहूया. तूही काही करू नकोस, मी काही करत नाही. दोघे टीव्ही बघून पोट भरू. हा? आणि मग ते तिथे जे पैसे इन्व्हेस्ट केलेत ना ते कसे परत मिळवायचे? प्लस त्या राजवाडे आणि महाडिकडनं पार्टीसाठी पैसे घेऊन ठेवले, ते कसे परत करणार आहे? मी सांग ना, सांग. मला काय विचारतेस शनाया? हे बघ, हे सगळं तू मला न विचारता केलंय. ओके, त्यामुळे तुझं तू निस्तर. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आता राधिका मसालेमध्ये परत तुला एंट्री नाहीये हे डोक्यात ठेव आणि मग पुढे जा. मस्त, छान, खूप छान सपोर्ट करतोस तू मला. या आधी तर कधी केला नाहीस, नुसता घाबरूनच राहा कायम. कधीही मला सपोर्ट करू नकोस. इनफॅक्ट मीच तुला सपोर्ट करते कायम आयुष्यभर. ते काही नाही गॅरी, तुला मला सपोर्ट करावाच लागेल. मी आत्ताच्या आत्ता महाडिक आणि राजवाड्याला भेटायला जाणार आहे. तू माझ्यावर यायचंय. कशाला चाललीस त्यांना भेटायला आता? कन्व्हिन्स करायला त्यांना, काहीतरी सोल्युशन द्या प्लीज, असं म्हणायला. म्हणजे परत चुका? शनाया तुला लक्षात येते का? परत तू त्याच चुका करतेस. बस, नाही गॅरी, तू रॉंग आहेस, कळलं ना? हे बघ गॅरी, आय एम टेलिंग यू, या वेळेला तू मला सपोर्ट कर, नाहीतर मी तुझ्या बरोबर राहणारच नाही. शनाया अगं तू शनायाला सांगितलं यापुढे तुझा आणि राधिका मसालेचा काहीही संबंध नसणार आहे. थँक गॉड मॅम बरं झालं डिसिजन घेतलात तुम्ही. नाहीतर काय. अहो तुम्ही तिला आतमध्ये घेऊन गेलात बोलायला. आम्हाला वाटलं की ही पुन्हा तीच नाटकं करणार, पूर्वीची रडारड करणार आणि तुम्हाला कन्व्हिन्स करणार पुन्हा एकदा कंपनीत घ्या म्हणून. हो ना, पण वहिनी ते पार्टनरशिप ते कसं काय ब्रेक केलं? त्याचा विचार केलाय मी. काय म्हणजे काय विचार केलायस तू? मी महाडिक आणि राजवाड्यांबरोबर एक डील करणार आहे. डील? कसलं डील? मी त्या दोघांशी बोलणार आहे, एक प्रस्तावच ठेवणार आहे. अर्थात यामध्ये त्या दोघांचा फायदा असणारच आहे, पण तो फायदा त्यांना तेव्हाच होईल जेव्हा ते शनाया बरोबरचा सपोर्ट काढून घेतील. काय? मॅम तुम्हाला असं नाही वाटत का की ह्याच्यात मोठी रिस्क आहे? नाही, मला नाही वाटत. काय, महाडिक आणि राजवाडे ही माणसं कोणाचीच नसतात. ही माणसं फक्त पैशाची असतात. तेव्हा त्यांना वाटत होतं की शनायाकडे पैसे, पैशासाठी ते तिच्या बरोबर होते. पण आता त्यांना हे नक्की पटलं असणार आहे की राधिका मसाले काही आता बंद पडणार नाही. त्यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी ते आपल्या बरोबर येतील आणि शनायाला दूर करतील. वा राधा, गुज्जूबाई बघतो ना आता बिझनेस वुमन झाली आहे एकदम. हा, नाही ते म्हणतात ना, चांगल्याशी चांगला असावा, वाईटाशी वाईट. आतापर्यंत शनायाला खूप सपोर्ट केलाय मी, प्रत्येक वेळेला सांभाळून घेतलाय.
पण आता ती जे वागली ना, यानंतर नाही. काहीही झालं तरी शन्याचं हे वागणं मी खपवून घेणार नाही. हो पण वहिनी, आपण महाडिक आणि राजवाडे या दोघांना अप्रोच कसं करायचं? आनंद भाऊजी, मला असं वाटतं की आपण आजच बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग कॉल करूया. ओके, ठीक आहे. साठे मॅडमना पण सांगा. बरं जेनी, आपली इंटरनॅशनल प्रोजेक्टची फाईल घेऊन येशील? बरं ओके, ऐक, मी थोडंसं डिस्टर्ब करतोय, मला आत्ता लगेच निघायला लागेल, सो मी येतो जरा. अरे थांब ना, आत्ताच ही आनंदाची बातमी कळली. अरे हो, नाही श्रेयस, माझी काही कामं राहिली आहेत ती करून येईन ना, मी पटकन येतो. श्रेयस, जाऊ दे त्याला आपण खूपच गृहीत धरतोय. अगं नाही, ठीक आहे, पण कसं आहे ना, माझ्या कंपनीला शिस्त आहे ग, त्यामुळे माझी मीटिंग खूप अगोदरच ठरली होती, तुमची आयत्या वेळेला ठरली. ठीक आहे, मी संध्याकाळी आपण एकत्र जाऊ, मी येतो तुला घ्यायला. ओके. हो 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 हो, या दिवशी ह्या त्या झालं. गोष्टी ह्या करायच्या. झालं सगळं आता एकदम. हा हो, पत्रिकेचं झालेलं आहे आपलं, आणि बाकीच्या काही गोष्टी ज्या काही आपल्याला घ्यायच्या द्यायच्या आहेत ते सगळं लिहिलेलं आहे का बाई? हो. बस झालं. आता सांगा पुढे काय करायचं ते. मी काय म्हणते, आपण सगळ्यांनी एकत्रच खरेदीला गेलो तर? मला तर चालतंय बुवा, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मला काय वाटतं वसुंधराताई, मुलांना त्यांच्या पसंतीने करू द्या ना खरेदी. बाकी लग्नाची तयारी आपण करतोच आहे. तसंही चालेल. तर मलाही चालतंय. चला मग आता पटापट आपण सगळी तयारी करूया बाकीची. हा, लग्न कार्य आहे. नानीजींना आणि काकीजींना सांगायला हवं. हा? या खरंच, आता त्या दोघी कुठे आहेत? नानीजींचं काही विचारू नका. त्या असतील आपल्या नाती बरोबर एकदम बिजी. आणि महाजनी का कुणा बरं नाहीये का? काय झालं? नाही, महाजनी सांगत होते की परत त्यांची गुडघे दुखणी सुरू झाली आहे. बापा, हा गुडघे दुखीचा त्रास म्हणजे ना, एकदा का सुरू झाला की कायमचा राहते सोबत. पहा बरं, काय असतं, काही वेळेला फार मानसिक ताण आला ना की त्याचे परिणाम शरीरावरही दिसायला लागतात. अगदी खरं आहे. नाही, मी काय म्हणतो, परत एकदा मी गुरुजींशी बोलून घेतो मुहूर्ताविषयी, नाही का? हो ते बरोबर आहे, पण त्याच्या अगोदर एक काम करूया ना. तुम्ही ठरवाल मुहूर्त, पण ते सगळं सौमित्रच्या बाबांनाही विचारायला पाहिजे का नाही, त्यांचाही निर्णय विचारात घेऊ का नाही? हा, त्याची काही गरज नाही हो. अहो, अशी कशी गरज नाही आहे? नाही म्हणजे एकदा त्यांना सांगायला हवं, कळवायला हवं ना आपण, म्हणजे त्यांचं मत घेता येईल. हो ना. पहा बाई, साखरपुड्याचा देखील आपण त्यांच्या गैरहजेरीमध्येच पार पाडला का नाही, मग आता लग्नाचं तरी करायला पाहिजे का नाही, त्यांना विचारत घेऊ ना. हो, ते बिझी असतात. मी काय म्हणतो, तुम्ही एकदा फोन लावा ना त्यांना, एकदा त्यांना सांग. ते बिझी असतात अहो. कधीतरी तर फोन उचलणार ना, किंवा कॉल बॅक करतील. एक काम करा, तुम्ही फोन लावा, मी बोलतो त्यांच्याशी. मी काय सजेस्ट करते, आपण आधी सगळं फायनल करू आणि मग त्यांना कळवू. चालेल, तुम्ही जसं म्हणताय. हो, तुम्हाला चालेल तर मलाही चालेल. एक्सक्यूज मी. बोला, कोण हवं आपल्याला? राजवाडे सरांचंच ऑफिस आहे ना हे? हो, साहेब आतमध्ये आहेत. मी सांगतो निरोप, पण काय काम आहे सांगू? शनाया आणि गुरुनाथ आले. हा, आम्ही ऍक्च्युली त्यांना म्हणजे ऍक्च्युली त्यांनीच आम्हाला भेटायला बोलवलंय. बरं, तुम्ही बसा, मी सांगतो. ओके, थँक्स. काय शनाया, आपण आलोय ना त्यांना भेटायला. डझंट मॅटर यार, काही फरक नाही पडत. पण गॅरी लिसन, तू त्यांना आता पटव हा, काही करून प्लीज. हो, तू काळजी करू नकोस, आपण बघूया काय करायचं ते. हा, चल बसूया. सर, ते दोघं आलेत. शनाया आणि गुरुनाथ नाव सांगितलं त्यांनी. अच्छा, बर, ठीक आहे. हॅलो सर कुठे आहात? ऑफिसमध्ये. ताबडतोब राधिका मसालेच्या ऑफिसमध्ये राधिका मॅडमने आपल्याला बोलवलंय. आत्ता? हो. कशाला? ते नक्की सांगता येणार नाही, पण त्यामुळे आपली पोझिशन परत मिळण्याची दाट शक्यता आहे. काय म्हणताय? सर, तुम्ही भेटून घ्याल का? म्हणजे मी पण आलो असतो, पण मला एक महत्वाचं काम आलंय, त्यामुळे नाही येता येणार. सर प्लीज तुम्ही त्यांना भेटा. अहो पण ते माझ्याकडे गुरु आणि शनाई आलेत. हाक लावून द्या त्यांना. अरे त्या बुडत्या जातात बसू नका, तुम्ही पण बुडाल.
ठीक आहे, बघतो मी काय ते. ओके. अरे ते आलेत ना, त्यांना सांग मी नाहीये म्हणून. काय? अरे तुला सांगितलं ना, त्यांना सांग मी नाहीये म्हणून. जा. शनाया ते नक्की ऐकतील ना? हे बघ गॅरी, आता सगळं तुझ्या हातात आहे. तू त्यांना प्रॅक्टिकली सगळं समजाव, निदान आपली साईड तरी त्यांना एक्सप्लेन कर. मॅडम तुम्ही जा, म्हणजे साहेब नाहीत ऑफिसमध्ये. नाहीयेत म्हणजे आता तर म्हणालात ना मी त्यांना सांगून येतो म्हणून. हो म्हणजे ते मला असं वाटलं. हे बघा मला माहित नाही, तुम्ही जा, म्हणजे साहेब नाहीत. एक मी मिनिट निरोप एक देतो. मिनिट तुम्ही खोटं बोलताय का आमच्याशी? नाही. अहो मगाशी तर म्हणलात ना आहेत म्हणून, हा काय नॉनसेन्स आहे? ठीक आहे तुम्ही थांबा, मी बघते. राजवाडे सर. अरे म्हणजे मग आम्ही विचारतोय ना तुम्हाला काहीतरी. राजवाडे सर बाहेर या. बोलवून द्या ना, कुठे आहेत ते एकदा सांगा तरी. तुम्ही नाही, तू काय बोल, म्हणजे तू बोल. राजवाडे सर बाहेर या प्लीज. एक मिनिट काय अरे काय आरडाओरडा करताय तुम्ही इकडे? अहो तुमचा हा असिस्टंट खोटं बोलतोय. अहो सर तुम्ही इथेच आहात आणि हे म्हणतात तुम्ही नाही आहात म्हणून आम्ही आपले हे बघा, उगाच आरडाओरडा करू नका. हे काय भेंडी बाजार नाहीये, ऑफिस आहे माझं, लक्षात ठेवा. अहो सर पण आम्ही तुमच्याशी बोलायला आलो इकडे. पण मला तुमच्याशी बोलायचं नाहीये, निघा इथून. तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाही. मग काय पाहुणचार करू तुमचा? एक तर तुम्ही माझी अपॉइंटमेंट घेतलेली नाहीये, मला तुमच्याशी बोलायला वेळ नाहीये, निघा. सर तुम्ही एकदा आमचं ऐकून तरी घ्या ना प्लीज. हो ना. काय ऐकून घेऊ? तुम्ही केलेल्या चुका आणि हिच्यामुळे किती पैसे वाया गेले ते ऐकून घेऊ. पूर्णात एक शब्दही बोलू नकोस. अरे हिच्या नादाला लागून स्वतःची वाट लावून घेतलीस, स्वतःचं आयुष्य बर्बाद केलंस आणि तुझ्यामुळे आमची वाट लागले. तुम्हाला जे पार्टीला पैसे दिलेत ना, ते तुमच्यासाठी उधार आहेत, लक्षात ठेवा. ते वसूल केल्याशिवाय मी सोडणार नाही, पुरेपूर वसूल करेन. राजवाडे सर थांबा, तुम्ही ऐकून तरी घ्या ना. इम्पॉसिबल माणूस आहे. मॅम थँक्यू सो मच, तुम्ही इतक्या शॉर्ट नोटीस वरती आलात. अरे तू बोलवलंस आणि मी आल्याने असं कधी झालंय का? नाही तसं नाही. तरी पण असं काय झालंय अचानक? राजवाडे सर आणि महाडिक सर आपल्या कंपनी बरोबर जे काही वागलेत ना, त्याबद्दल आज स्पष्ट बोलणार आहे मी त्यांच्याशी. गुड. तसं त्यांच्याशी बोलण्याची वेळ आलेलीच आहे. एवढा मोठा इश्यू केला नको त्या गोष्टींचा, दगा दिला आपल्या कंपनीला. तेच नाही, म्हणूनच मला असं वाटतं की त्यांच्यासाठी आपले काही नियम असले पाहिजेत, काही अटी असल्या पाहिजेत. शनायाने हे सगळं केलं कारण तिला मुळातच माझ्याबद्दल राग आहे. कंपनीचं वाईट व्हावं असंच तिला वाटतं, आपला होल्ड असावा असं वाटतं तिला. पण महाडिक आणि राजवाडे यांचं काय? त्यांनी हे सगळं केवळ पैशासाठी केलंय नाही, आणि म्हणूनच त्यांना हे असंच वागायचं असेल तर त्यांना काही अटी असायला हव्यात असं वाटतं. नाहीतर त्यांचं हे स्थान जे आहे कंपनीतलं ते त्यांना गमवावं लागेल. पण मग अशी माणसं हवी आहेत का आपल्याला इथे? सरळ त्यांचा राजीनामा माग ना. तेच तर ना, माझी जरा ना द्विधा मनस्थिती झाली आहे. त्यांनी इतकी वर्ष राधिका मसालेसाठी काम केलंय, त्याही आधी तुमच्या बरोबर त्यांनी काम केलंय, आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांना असं राजीनामा द्यायला सांगणं बरोबर नाही. आपण त्यांना एक संधी देऊन बघूया. मग तशी एक खरमरीत वॉर्निंग दे त्यांना आज. हो मॅम.